त्यानंतर आपण बघतोय जीवसुरक्षा गाठ, जिला बोलाईन असं म्हटलं जातं. ही गाठ प्रामुख्याने कमरेवरती मारली जाते आणि या गाठीचा उपयोग धुराच्या खोलीमध्ये अडकलेल्या व्यक्तीला, जी व्यक्ती वाचवण्यासाठी जाते तिच्या कमरेवर बांधण्यासाठी, किंवा पाण्यामध्ये बुडत असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जी व्यक्ती जाते तिच्या कमरेवरती ही गाठ बांधून त्या व्यक्तीला पाण्यामध्ये जावं लागतं. तर रशीचं दुसरं टोक हे त्याच्या बाहेर असणाऱ्या सहकार्याकडे राहणार आहे. ही गाठ कशी मारावी याबद्दल आपण बघतोय. रशीचं धावतं टोक हे आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन आपल्या कमरेच्या मागून त्याला आपण उजव्या हातामध्ये घेतलेला आहे. रशीचा उभा भाग हा आपण डाव्या हातावरती ठेवलेला आहे. उजव्या हाताचे मनगट हे आपण डाव्या हातावरती असणाऱ्या रशीवरती पूर्णपणे आपण उजव्या हाताचे मनगट ठेवलेले आहे. आपल्या कमरेवरती एक मोठा लूप तयार झालेला आहे किंवा एक घेर तयार झालेला आहे. त्या घेराच्या आतून किंवा त्या लूपच्या आतून आपण आता उजव्या हाताचे मनगट हे पूर्णपणे आतून बाहेर आपण काढलेले आहे. त्याच वेळेला रशीचा उभा भाग जो डाव्या हातावरती आहे व उजव्या हातातील धावते टोक हे रशीच्या बाहेरच्या दिशेने आपण टाकून त्या ठिकाणी एक वळसा घेऊन पुन्हा त्याला आपण उजव्या हातामध्ये घेतलेला आहे. यानंतर उजव्या हातावरती असलेला लूप आपण सैल करून त्यामधून हे धावतं टोक आपण बाहेर काढलेलं आहे आणि उजव्या बाजूला असलेला वर्तुळाकाराची रशी व धावतं टोक हे एकत्र धरून डाव्या हातातील रशी ही समोरच्या दिशेने आपण खेचलेली आहे. अशा पद्धतीने स्मॉल पी मध्ये यू हा या ठिकाणी लॉक झालेला, घट्ट झालेला आहे आणि ही गाठ आपल्या कमरेवरती आता म्हणजे बांधलेली व्यक्ती, रशी बांधलेली व्यक्ती पाण्यात जाण्यास सज्ज झालेली आहे. प्रामुख्याने कमरेवरती मारलेली ही गाठ जास्त सैल व जास्त घट्टही असता कामा नये, कारण पाण्यामध्ये गेल्यानंतर किंवा बाहेर आल्यानंतर ती कमरेवरती सहज फिरेल इतकी ती सैल असावी. जास्त सैल असेल तर पाण्यात गेल्यानंतर ती बाहेर पडेल किंवा घट्ट असेल तर आपल्याला तिला कमरेवरती फिरवता येणार नाहीये. मला आता पाण्यामध्ये किंवा धुराच्या खोलीत जायचं आता आहे, त्यामुळे ही रशीची गाठ मी पाठीमागच्या दिशेला केलेली आहे आणि त्याच वेळेला उर्वरित रशीचा भाग गुंडाळून मी माझ्या सहकार्याकडे तो मी दिलेला आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला पाण्यामध्ये जायचे आहे त्यावेळेला आपण सुरुवातीला पायाने त्या ठिकाणी चाचपडून बघायचं आहे की जेणेकरून तिथे कुठलाही अडथळा नाही व अलगद रशीला धरून आपला पाय हा पुढे पुढे टाकत त्या ठिकाणी त्या बुडणाऱ्या व्यक्तीजवळ आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण बाहेर आल्यानंतर पुन्हा किंवा त्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर कमरेवर मारलेली गाठ ही पुन्हा समोरच्या दिशेला घ्यायची आहे आणि नंतर ती गाठ सोडून याच गाठीवरती धुराच्या खोलीमध्ये अडकलेल्या व्यक्तीवरती पुन्हा ही बोलाईन हातावरती तयार करून त्याच्या बगलेमध्ये अडकवून या रशीच्या साहाय्याने आपण त्याला बाहेर काढू शकतो. हातावरती ही गाठ कशी तयार करायची त्याचंही आपण प्रात्यक्षिक बघूया. आपण या ठिकाणी धावतं टोक हे आपण उजव्या हातामध्ये ठेवलेलं आहे. या ठिकाणी एक छोटासा वळसा उभ्या भागावरती आपण तयार केलेला आहे आणि त्यामधून रशीचं धावतं टोक या लूप मधून आपण वरच्या दिशेला थोडेसे आपण बाहेर काढलेले आहे. त्यानंतर त्याला
आपण त्या वळशाच्या बाहेरच्या बाजूला त्याला ठेवून दिलेला आहे. हा जो एक मोठा लूप तयार झालेला आहे व रशीचा दुसरा भाग याच्या खालून आपण वळसा देऊन तो भाग खालून वरच्या दिशेला घेऊन पुन्हा आपण त्या लूपमध्ये ती रशी आपण टाकलेली आहे व डाव्या हातातील रशीला आपण खेचून त्याला घट्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण जी गाठ कमरेवरती मारलेली होती तीच गाठ आपण हातावरती सुद्धा आपण मारून तयार केलेली आहे व अशा पद्धतीने तयार करून दुराच्या खोलीमध्ये वगैरे एखादी व्यक्ती जर अडकलेली असेल तर त्याच्या बगलेमध्ये गळ्याच्या बाजूने आपण इट टाकून आपण हातामध्ये अडकवून त्या व्यक्तीला रशीच्या साहाय्याने खेचत बाहेर आणू शकतो. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 6 गाठी कशा पद्धतीने माराव्या व त्यांचा उपयोग कुठे केला जातो याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. याबद्दल आपणास काही शंका असतील तर आपण त्या विचारू शकता. धन्यवाद.